लाइफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील पिंपलास व पिंपळनेर गावात श्री अग्निमाता व श्री चिनार मातेचा यात्रा उत्सव ग्रामस्थांनी मोठ्या आनंदात व जल्लोषात साजरा केला. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. तसेच यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चना, आईचा मानपान व पालखी मिरवणूक सोहळा देखील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरा केला. तर यावेळी यात्रा सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत पिंपलास व ग्रामपंचायत पिंपळनेर व ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने करण्यात आले असून श्री अग्निमाता जीर्णोद्धार समिती पिंपलाच्या वतीने मंदिराची सुंदर अशी सजावट करण्यात आली होती. व तसेच यावेळी चिनार माता मंदिराची सुंदर अशी सजावट श्री गावदेवी चिनार माता मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. तर चला पाहूया यावेळी श्री अग्निमाता व श्री चिनार मातेच्या यात्रेनिमित्त पिंपलास व पिंपळनेर गावातील ग्रामस्थांनी शुभेच्छा देताना काय म्हणाले पाहूया. पिंपळनेर आणि पिंपलास या दोन्ही गावांसाठी खूप चांगला दिवस आहे. कारण आई चिनार माता आणि आई अग्निमाता यांचा उत्सव सोहळा पुण्या गोविंदात पार पडला. दोन्ही गावातील लोकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे जत्रा पार पडली. त्यासाठी दोन्ही गावांना या जत्रेच्या या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. साहेब, दोन्ही गावाची एकात्मता ही अखंडित राहावी यासाठी या जत्रेसाठी दोन्ही गावातील लोक वरिष्ठ मंडळी मिळून 1 ते 2 महिन्यापासून मीटिंग घेतात. चांगल्या प्रकारे प्रत्येक जण स्वतःच्या गावाला मॅनेज करतो. गर्दी चांगल्या प्रकारे मॅनेज केलेली आहे. चांगल्या बॅरिकेड लावलेले आहेत. दर्शनासाठी चांगल्या रांगा प्रकारे लावल्या आहेत गावाला सुद्धा. तर चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे. आई चिनार माता आणि आई अग्निमातेची हीच प्रार्थना करतो, दोन्ही गावांना सुखी आणि समृद्धी दे, सर्वांचे भविष्य चांगल्या प्रकारे होऊ दे. या उत्सवाला पार पाडण्यासाठी जी कमिटी नेमली होती चिनार मातेच्या मंदिरासाठी, त्या कमिटीने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केला. 1-2-3 हप्त्यांपासून ते नियोजनाच्या मागे लागले होते. मंडप बघू शकता तुम्ही, मंदिराची सजावट बघू शकता. मंदिराचं बांधकाम सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. तर त्या सर्वांना मी या मंदिराच्या आणि या यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. असंच काम करत राहावं ही देवीची प्रार्थना. सर्वप्रथम मी कोणगाव पोलिसांच्या मार्फतीने पिंपलास गाव येथील श्री अग्निमाता मंदिर हा सालाबादाप्रमाणे जो उत्सव आपण मोठ्या प्रमाणात उत्साहात आनंदात साजरा करत असतो, तसेच पिंपळनेर इथे चिनार माता मंदिर आहे, इथं देखील एक सालाबादाप्रमाणच्या उत्सवात मोठ्या प्रमाणे आपण साजरा करत आहोत. मोठ्या प्रमाणात आपल्या आई भगिनी ज्या आपल्या बहिणी इथून गेलेल्या असतील त्या आजच्या उत्सवात सहभागी होतात आणि घरोघरी एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण इथं दिसून येत आहे. तर अशाच पद्धतीचा उत्साह आपल्याला फार शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करायचा आहे. सर्वांनी या कामी सहकार्य करावे आणि कुठेही अप्रिय किंवा अनुचित प्रकार घडणार नाही त्याकरता आमचा पोलीस प्रशासन सगळं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आज आहे इथे या ठिकाणी. नागरिकांनी देखील सहकार्य करायचे आहेत. आजच्या उत्सवाच्या निमित्ताने मी बघतोय मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सोन्याचे दागिने अंगावरती घालून वावरतात, पण ती काळजी पण घ्यायची गरज आहे. कुठलाही संशयित व्यक्ती किंवा बाहेरील व्यक्ती या ठिकाणी वावरताना दिसली तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही निश्चित ते व्हेरीफाय करू आणि त्या पद्धतीने कुठेही काय होणार नाही याची काळजी घेऊया. आजच्या या उत्सवाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. आम्ही 2 दिवसापूर्वी पिंपलास गावामध्ये सर्व ग्रामस्थांची आणि ट्रस्टीची इथं मीटिंग घेतलेली आहे आणि फार चांगला प्रतिसाद त्यांचा मिळाला. त्यांनी पण सांगितलं की आमचं संपूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तसंच पिंपळनेर या ठिकाणी देखील तिथल्या नागरिकांसोबत ग्रामस्थांसोबत आम्ही मीटिंग घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडेल आणि एक जातीय सलोखा, एक चांगलं उदाहरण आमचं कसं या संपूर्ण परिसरामध्ये एक चांगलं नाव पिंपळास आणि पिंपळनेरचं जाईल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करत आहोत. अखेरा धावणारी नवसाला पावणारी अखेरा धावणारी नवसाला पावणारी अग्निमाता व चिनार माता या देवींची आज 31 मार्च 2026 रोजी यात्रा मोठ्या थाटामाटामध्ये उत्सव साजरा होत आहे. या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना आमच्या मंडळाच्या वतीने कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो आणि इथे पिण्याच्या पाण्याची सोय असो, मंदिर सजावट असो, या भरपूर गोष्टी आमच्याकडनं करण्यात आलेल्या आहेत. तसेच पिंपलास गाव ग्रामपंचायत यांचाही आम्हाला मोलाचा सहकार्य आहे आणि कोणगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस मस्के साहेब हेही आता आम्हाला मार्गदर्शन करून गेले, त्यांचाही मोलाचा सहकार्य आहे. आणि आमच्या कमिटीच्या वतीने सर्व येणाऱ्या भाविकांना पूर्णपणे आम्ही काळजी घेत असतो आणि येणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देतो. अग्निमातेची आम्ही प्रार्थना करतो
ही यात्रा सुखाची समृद्धी जावो ही चरणी प्रार्थना करतो. क्षेत्र त्रयोदशी तिन्ही गावचे सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील असतील हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि त्यांच्या व्यवस्थेची त्यांच्या सोयीची आणि त्यांना कसं सुलभ दर्शन येथे होईल त्यासाठी दोन्ही गावची ग्रामपंचायत असेल जिल्हा पिंपळनेर यांनी अतिशय उत्सवी अशी व्यवस्था इथे केलेली आहे. आणि नियमाप्रमाणे मागच्या वर्षी जी मंडप व्यवस्था आहे ती ग्रामपंचायतीने केली होती आणि यावर्षी ती मंडप व्यवस्था आपण बघत आहोत पिंपळनेर ग्रामपंचायत यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी मंडप व्यवस्था इथे बसण्यासाठी खुर्च्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय तसेच कोल्ड्रिंकची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आणि देवी अतिशय जागरूक असल्या कारणाने या तिन्ही गावातलेच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेक भक्त येथील आवर्जून उपस्थित राहतात आणि आता आपण बघतच आहोत की आता थोड्याच वेळापूर्वी दोन्ही गावातून येणारी देवीच्या वराती असतील पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. दोन्ही गावचे भगत मंडळी यांनी उपस्थित झाले आणि त्यांच्यापासून देवीच्या भंडाराचे उजळ नगेला आणि याबरोबर तिथे देवीचा इथे घडलेला आहे आणि काहींचे उत्सव असतो यात्रा उत्सव असतो जो कार्यक्रम आहे हा थोडक्याच्या आरोग्याला जरी असला तरी संध्याकाळपर्यंत भाविक भक्तांचं दर्शनासाठी माहिती आहे ती आधीच सुरू गावलेली सेवा मंडळ यांच्या वतीने ग्रामपंचायत पिंपळनेर या दोघांना खूप धन्यवाद देतो आणि खरोखर यावर्षी नेहमीप्रमाणे यावर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी पिंपलास गावांमध्ये आई अग्निमातेचा तसेच आई चिनार मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो. खऱ्या अर्थाने हे गावातील एक एकात्मतेचं प्रतीक आहे. त्या निमित्ताने यात्रेच्या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्र येऊन आपल्या आईचा उत्सव खूप मोठ्या हर्षाने आणि गुण्यागोविंदाने साजरा करत असतात. खरं तर पिंपलास गाव एक ऐतिहासिक गाव आहे. त्याच्यामध्ये असं आहे आई अग्निमातेचं मंदिर एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आई चिनार मातेचं मंदिर आहे. चिनार मातेच्या मंदिरामध्ये पिंपळनेर असेल किंवा डोंगराली इतर या गावातील सुद्धा मंडळी मोठ्या उत्साहाने येत असतात. खरं तर पहिलं पिंपलास आणि पिंपळनेर एकच गाव होतं. या दोन्ही गावची यात्रा ही एकच आहे आणि आई अग्निमाता चरणी आणि आई चिनार माता चरणी मी प्रार्थना करतो की पिंपलास गावातील सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य लाभो आणि आईचा हात त्यांच्या पाठीशी सदैव राहो. हा दरवर्षी जोरात उत्सव असतो. हा महावीर जयंती निमित्ताने हा कार्यक्रम राबवला जातो आणि या उत्सवाला नागरिक भरपूर प्रतिसाद देतात आणि इथं कुठला हे झगडा किंवा भांडण कुठला विषय येत नाही इथे आणि आमचे लोक पिंपळनेर आणि पिंपलास आनंदात साजरा करतो आणि मी सर्वांना या अग्निमाता चिनार मातांच्या भक्तांना सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.